मृत व्यक्तीला जिवंत दाखवून बनावट व खोट्या दस्तावेजाद्वारे शालिनी सिनेटोन या कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तूची खरेदी झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाय। आकासाहेब महाराजांनी स्थापित केलेली शालिनी सिनेटोन ही हेरिटेज वास्तू जबरदस्तीने पाडून तो स्टुडिओ घशात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या चांगदेव घुमरे व प्रशांत घुमरे या पिता पुत्रांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, बनावट खरेदी दस्त रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे। यासाठी आज मनसेने जिल्हा निबंध कार्यालयासमोर आंदोलन केलं। मागणीचं निवेदन जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांना देण्यात आले। संबंधित दोघांवर कारवाई नाही झाली तर मनसे स्टाईलने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिलाय। या आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख राजू दिंडोरले, रोहन निर्मळ, निलेश धुमा, निलेश असगावकर, अरविंद कांबळे, यतीन होराणे, अभिजित पाटील, अभिजित राऊत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ऐतिहासिक कोल्हापूरच्या श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी उभ्या केलेल्या शालिनी सिनेटोन स्टुडिओला घशामध्ये घालणाऱ्या चांगदेव भुमरे व प्रशांत भुमरे ह्या दोन बिल्डर रूपी राक्षसांनी नाशिकवरून कोल्हापुरात येऊन आज शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून खोटी कागदपत्रे आणि बनावट दस्तावेजांद्वारे आज त्यांनी शालिनी सिनेटोनच्या शेजारची 14 एकर जागा ही हडप केलेली आहे। सिंधुताई वटकर यांचं 2010 साली केलेलं वटमुक्त्यारपत्र त्या 2021 साली नोव्हेंबर 2021ला त्या मयत झालेल्या असताना डिसेंबर 2021 मध्ये मृत्यूनंतर 1 महिना 10 दिवसांनी सिंधुताई वटकर या जिवंत आहेत अशा पद्धतीचं कागदोपत्री रंगवून खोटी कागदपत्र बनावट दस्तावेज करून दुय्यम निबंधक वर्ग 3 या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून आज त्यांची जागा हडपलेली आहे। शिवाय त्यांनी जी कागदपत्र या ठिकाणी सादर केलेली आहेत ती कागदपत्र ही संपूर्णपणे बोगस आहेत। यामध्ये जिल्हा मुद्रांक अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा त्यांनासुद्धा फक्त मुद्रांक शुल्क दिसलं, मात्र ही जी मृत व्यक्ती होती त्यांचा उल्लेख या मल्लिकार्जुन मानेंनी कुठल्याही याच्यामध्ये केलेला नाही। या पद्धतीनं बघितलं सर्वसामान्य माणसाला दस्त नोंदणी करण्यासाठी आधार कार्डामध्ये छोटीशी चूक झाली तरी त्याला माघारी पाठवतात आणि याच ठिकाणी बनावट हक्क सोडपत्र घेऊन हक्क सोडपत्राचा कोणताही इंडेक्स दस्तावेजमध्ये नाहीत। 2010ला हक्क सोडपत्र झाले तरीही 15 वर्ष त्यांची नावं 2021ला खरेदी पत्रामध्ये घातली जातात। खरेदी दस्तामध्ये 7/12 लावले जातात पण त्या 7/12 असणाऱ्या व्यक्तीचं नाव हे खरेदी पत्रामध्ये घातलं जात नाही। अशा पद्धतीचा सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार या मुद्रांक विभागाने केलेला आहे। या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व मी शहराध्यक्ष प्रसाद पाटील आमच्या नेतृत्वाखाली आज या आंदोलनाचा आम्ही प्रारंभ केला आहे। आज बाबासाहेब वाघमोडेंना 24 तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे। 24 तासामध्ये हा भ्रष्टाचारी भुमरे पिता पुत्रांना जेलमध्ये टाका। आज दुय्यम निबंधक वर्ग 3 बीके पाटील याला सुद्धा ताबडतोब बडतर्फ करा आणि हा जो दस्त आहे 6881/2021 हा दस्त ताबडतोब रद्द झाला पाहिजे, कारण या दस्तामध्ये बरेचसे कागदपत्र आहेत ही बोगस आहेत। आणि या निमित्तानं मला बाबासाहेब वाघमोडेंना एवढं सांगणं वाटतं, दरवेळी प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक राजकीय आंदोलनाला आपण आश्वासनांची खैरात करता, आपल्या हातात फक्त 24 तास आहेत। 24 तासात याच्यावरती ठोस कारवाई नाही झाली तर मुद्रांक विभागाला आणि त्या भुमरेंना मनसे स्टाईलला सामोरं जावं लागेल। या प्रकरणात मुद्रांक शुल्क किती बुडाले आणि त्याला दोषी कोण आहे? या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर जो रजिस्ट्रार आहे दुय्यम निबंधक वर्ग 2 हा याच्यामध्ये दोषी आहे। 1,28,08,927 रुपयांचा मुद्रांक शुल्क हा बुडवलेला आहे। आज या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना हाताशी धरून मंत्र्यांना आणि न्यायालयाला खोटी कागदपत्र सादर करून हा मुद्रांक शुल्क बुडवला आहे। कारण एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याचं वटमुक्त्यारपत्र त्याच वेळी रद्द होतं,
पण सिंधुताई वटकर ह्या मयत झाल्यानंतर 1 महिना 10 दिवसानं आज यानं खरेदीपत्र केलं आहे. आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान हा चांगदेव भुमरे, प्रशांत भुमरे, BK पाटील या सगळ्यांनी व इथले जे सर्व क्लार्क आणि अधिकारी यांनी मिळून केलेलं आहे. त्यामुळं 24 तासामध्ये जर का यांच्यावर कारवाई नाही झाली तर त्यांनी बघावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करते. पुढची भूमिका काय आहे? आम्ही या प्रकरणी फक्त हितनिवेदन देऊन थांबत नाही आहोत. आदरणीय मुख्यमंत्र्यांची देखील आम्ही पुढच्या 4 दिवसामध्ये वेळ घेतलेली आहे. नगर विभागाच्या ज्या सहसचिव आहेत प्रतिभा भदाने मॅडम, त्यांच्याशी देखील आम्ही फोनवरनं संपर्क साधला आहे. आम्ही उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करतो आहे. ज्या मंत्र्यांच्याकडनं हिने मुद्रांक शुल्क बुडवून कमी करून आणला त्या मंत्र्यांना देखील जाऊन आम्ही दाखवणार आहे की जर का ही कागदपत्र मंत्र्यांच्या विरुद्ध केली तर उद्या मंत्री पण याच्यामध्ये अडचणीत येतील. कारण खोट्या कागदपत्रांच्या आधारे मंत्र्यांनी या मुद्रांक शुल्काला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही याच्यावरती दाद मागू. Sir Ammubai Patil English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ammubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ammubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sir Ammubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sir Ammubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.